नमस्कार मित्रांनो, मी प्रयुक्त तोळे पीएस अकॅडमी मधून तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत आपण स्विंग साठी घेतलेले कोणत्या स्टॉक मध्ये आज आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे, कोणते स्टॉक आपण रिकमेंड केलेले स्विंग साठी आणि लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये आपण कोणते ट्रेड आपण लाईव्ह मार्केटमध्ये प्लॅन केले होते, या सगळ्यावरती आपण आजच्या सेशन मध्ये काय करणार डिस्कस करणार आहे. आज आपण टेलिग्राम चॅनल मध्ये स्विंग साठी कोणताही स्टॉक आपण रिकमेंड केलेला नाहीये. ओके, अनालिसिस केलेले आपण त्या स्टॉकवरती आपण डिस्कस करणार आहे. आज आपण फक्त एक प्रॉफिट बुकिंग साठी दुपारी 2:30 वाजता एक स्टॉक आपला प्रॉफिट बुकिंग मध्ये आला होता. त्या स्टॉक मध्ये आपण प्रॉफिट बुक करण्यासाठी काय केलं होतं, अपडेट आपल्या ग्रुपमध्ये अपडेट केलं होतं. तो स्टॉक आहे टीव्हीएस मोटर. जो टीव्हीएस मोटर आपण बाय केला होता 5 जूनला, आपण तो बाय करण्यासाठी आपण रिकमेंड केला होता. टीव्हीएस मोटर बाईंग रेंज आपण सांगितले होते 2350 2300च्या रेंज मध्ये ऍड करायचा होता. टार्गेट हे आपल्याला 2450 2500 या दोन टार्गेट साठी आपल्या टीव्हीएस मोटर मध्ये एंट्री आपल्याला प्लॅन करायची होती. टीव्हीएस मोटर मध्ये जर आपण एंट्री जर प्लॅन केली असेल 5 तारखेला, तर यामध्ये आपल्याला जवळपास 6 ते 6.5% रिटर्न आपल्याला या 4 दिवसामध्ये टीव्हीएस मोटर मध्ये आपल्याला मिळाले असते. ओके, जो आपण इथे प्लॅन केला होता 5 जूनला आपण तो रिकमेंड केला होता 2300-2350 या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता. अनफॉर्च्युनेटली तो 2300ला तो आलेलाच नाहीये. ओके, 2300 पासून 2350 ला जरी तो आपण बाय केला असेल तर 2350 पासून यामध्ये आपल्याला जवळपास 4.5 ते 5% रिटर्न आपल्याला या टीव्हीएस मोटर मध्ये आजपर्यंत आपल्याला मिळाले असते. आजचा जो हाय होता, आजचा टीव्हीएस मोटरचा हाय 2452चा आज हाय गेलेला आहे 2452. आणि आपण फर्स्ट टार्गेट बुक करण्यासाठी सांगितलं होतं 2450. म्हणजे आपण जे टार्गेट प्लॅन केलं होतं त्या 2 पॉईंटनी काय दिलेलं आहे, फक्त टीव्हीएस मोटरनी हाय दिलेला आहे आणि त्यानंतर तो खाली क्लोज झालेला आहे. सो टीव्हीएस मोटर आपण हा स्विंग साठी प्लॅन केला होता. बाकी अजून आपले जे स्टॉक आहेत ते आणखी होल्डिंग मध्येच आहेत. ओके, त्याचबरोबर आपण एनबीसीसी ओके यामध्ये जो आपला सेटअप प्रमाणे ज्यांनी एंट्री घेतली होती, आज आपल्यामध्ये आपल्या या सेटअप प्रमाणे या स्टॉक आपल्याला जे आपल्याला बाईंग साठी आलेले आहेत त्यामध्ये जवळपास आपल्याकडे 45-47 स्टॉक आपल्याकडे या फनल होऊन आपल्या या स्ट्रॅटेजी मध्ये आलेले आहेत. यामध्ये डीएनसीसी मध्ये एनबीसीसी मध्ये कोणी जर एंट्री प्लॅन केली असेल, किती प्रॉफिट बुक केलाय त्या स्क्रीनशॉट पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके, सो हा सेटअप शिकण्यासाठी ऍडव्हान्स टेक्निकल ज्यांनी केलेले आहे, ज्यांना एंट्री एक्झिट या लेवल माहिती आहेत, ते तिथून प्रॉफिट काय करत असतात, बुक करत असतात. ओके, पण हा एनबीसीसी आपण मागेच रेकमेंड केला होता. आज जरी आपण तो प्लॅन केला तरी एनबीसीसीचं नेक्स्ट टार्गेट जे असणार आहे ते 170 पर्यंत आपल्याला एनबीसीसी मध्ये एक रॅली मिळणे अपेक्षित आहे, जो आज आपल्या सेटअप मध्ये आलेला आहे. आज जर आपण यामध्ये एंट्री घेतली असती तर 155 ला आपल्याला तो बाय करता येईल. 140च्या रेंज मध्ये 145-40 या रेंज मध्ये जरी तो आला आणखी, तर आपण त्याला बाय करू शकतो, ऍव्हरेज करू शकतो आणि 170-180 या दोन टार्गेट साठी तुम्हाला एनबीसीसी मध्ये काय करता येईल, अजून तुम्हाला एंट्री प्लॅन करता येईल. ओके, त्यानंतर पुढच्या काही दिवसामध्ये सुप्रीम ओके पेट्रोकेमिकल मध्ये एक रॅली आपल्याला मिळू शकते, जो आपल्याला बाय करायचा आज तो आपल्याला बाय करता आला असता, जो आपल्या एंट्रीच्या सेटअप मध्ये आलेला आहे, जिथे आपल्याला 725-720 या रेंज मध्ये आपल्याला त्यामध्ये बायची एंट्री करायची. याचं टार्गेट जे असणार आहे 775-800 या दोन टार्गेट साठी तुम्ही सुप्रीम मध्ये पण काय करता, एंट्री प्लॅन करू शकता. ओके, 10% टार्गेट तुम्हाला जर बुक करायचं असेल तर 805-810 या रेंजला तुम्हाला सुप्रीम पेट्रोकेमिकल मध्ये काय करता येईल, प्रॉफिट तुम्हाला बुक करता येईल. तो सुप्रीम पेट्रोकेमिकल पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये एक्सपेक्टेड 10% ची रॅली आपल्याला सुप्रीम पेट्रोकेमिकल मध्ये सुद्धा मिळू शकते. ओके, जो आपण ग्रुपमध्ये अपडेट नाही केलेला, पण तुम्हाला जर वॉच करायचं असेल एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला एनबीसीसी आणि सुप्रीम पेट्रोकेमिकल हे स्टॉक मी तुम्हाला काय केलेले रिकमेंड केलेले. ओके, ज्यांना एंट्री करायची माहिती आहे, हा सेटअप कसा यूज करायचा माहिती आहे, ओके, जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कोर्स करतात त्यांना सगळ्यांना एंट्री एक्झिट प्रॉफिट कुठे बुक करायचा या सगळ्या लेवल त्यांना माहिती असतात. ओके, आणि हा सेटअप जर आपल्याला शिकायचा असेल तर तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकलचा जो आपला कोर्स आहे, ऍडव्हान्स टेक्निकलच्या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. जवळपास 47-45 स्टॉक आपल्याकडे आले होते, त्यामध्ये स्टॉक सिलेक्शन कसे करायचे हे तुम्हाला या सेटअप मधून काय होतं, व्यवस्थितपणे तुम्हाला समजतं. लाईव्ह मार्केटमध्ये आज आपण फिन निफ्टीची एक्सपायरी होती, तर लाईव्ह मार्केटमध्ये आपण जो ट्रेड जे प्लॅन केले होते बँक निफ्टी, ओके, यामध्ये आपण ट्रेड प्लॅन केले होते. मार्केटने एक चांगला गॅपअप दिला होता. ओके, त्यानंतर मार्केट काय झालं होतं, थोडंसं साईडवेजच मार्केट आज सुद्धा राहिलेलं आहे. आजही मार्केटमध्ये म्हणावी मुवमेंट आपल्याला इथे पीक करता आले नाही, की मुवमेंट चांगली इतकीही चांगली मुवमेंट आपल्याला मिळाली नाही. कारण हा निफ्टी जर आपण तुम्हाला एक गॅपडाऊन मध्ये तुम्हाला ओपन झालेलं तुम्हाला दिसेल. ओके, सो दोघांचंही अपोजिट डायरेक्शन होतं, त्यामुळे आपण कोणतेही ट्रेड प्लॅन केले नाहीये. पहिले जे आपण ट्रेड प्लॅन केले होते बँक निफ्टी मध्ये आपण 2 ट्रेड प्लॅन केले होते, ज्यामध्ये पी साईडला रॅली मिळाली होती. त्यानंतर आपण कोणतेही ट्रेड काय केले नाही, सहसा रिकमेंड केलेले नाही. कारण मार्केट काय होतं, मार्केट आज जरी पाहिलं तर आज मार्केट एका रेंज मध्येच काय झालेलं दिसतं, आपल्याला स्टक झालेलं मार्केट दिसतंय.
ओके, सो मार्केट हे एक रेंज बाउंड मध्ये स्टक झालेलं आहे, त्यामुळे आपण इथे कोणताही ट्रेड आपण प्लॅन केला नाहीये. पहिल्या 2 ट्रेड मध्ये आपण पुट साईडला पण ट्रेड प्लॅन केले होते, ज्यामध्ये आपले टार्गेट सुद्धा काय झालेले आहेत, निघून गेलेले. ओके, ज्यांनी एंट्री घेतली होती डेली प्रमाणे ज्याचे टार्गेट जे असणार आहे ते टार्गेट त्यांची ते काय झालेले आहे, अचीव्ह झालेले. त्यानंतर आपण एक कॉल आपण अपडेट केला होता, हिरो झिरोचा कॉल आपण आपल्या ग्रुपमध्ये अपडेट केला होता, जो आपल्याला 22,200चा आपण काय केलं होतं, कॉल आणि पुट हा रिकमेंड केला होता. 30 रुपयाचा प्रीमियम आपण बाय करायला सांगितलं होता. यामध्ये आपल्याला एक पी साईडला एक चांगली रॅली मिळाली होती दुपारी 2 नंतर. ओके, हिरो झिरोचे हे अनप्रेडिक्ट एक रॅली देऊ शकतात, त्यामुळे आपण काय केलं होतं, एक त्याला हेज केलं होतं आणि त्यामध्ये 30 रुपयाचा प्रीमियम तुम्हाला 140-150 पर्यंत पण तुम्हाला गेलेलं दिसेल. हिरो झिरोचे जे कॉल असतात ते आपण एक्सपायरी दिवशी आपण हिरो झिरोचे कॉल आपल्या ग्रुपवरती काय करत असतो तेही अपडेट करत असतो. तर हिरो झिरोचे कॉल कसे अपडेट केले जातात, ओके, आणि हा स्विंगचा सेटअप कसा शिकवला जातो यासाठी तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकलला जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असेल तर ऑप्शन ट्रेडिंगचा आपला 1 वर्षाचा कोर्स आहे, त्या कोर्सला पण तुम्हाला जॉईन करता येईल, ज्या कोर्स तुम्हाला स्ट्रॅटेजी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला शिकता येते. ओके, हे स्टॉक अनालिस्ट तुम्हाला कसे वाटतात, जे स्टॉक तुम्हाला रेकमेंड करतो एज्युकेशन पर्पज साठी तुम्हाला रेकमेंड केलेले असतात, हे तुम्हाला कसे वाटतात, याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.